न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अपघातात वडिलांना गमावलेल्या 2 मुलींचे शिक्षण काँग्रेस करणार। डहाणू तालुक्यातील धानिवरी गावाजवळ मे 18 रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर काँग्रेस पक्षाकडून अपघातग्रस्त कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला आहे। या दुर्घटनेत बापूगाव येथील आदिवासी समाजातील 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सत्यम ठाकूर यांनी डहाणू तालुका अध्यक्षा वर्षा वायेडा, आदिवासी सेल अध्यक्ष राहुल पाचलकर, सामाजिक कार्यकर्ते भरत वायेडा व इतर पदाधिकाऱ्यांसह अपघातग्रस्त भागाला भेट दिली। त्यांनी बापूगाव लाखतपाडा येथे जाऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले व कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना धीर दिला। अपघातात वडिलांना गमावलेल्या 2 लहान मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी काँग्रेस पक्षाकडून 12वी पर्यंत स्वीकारण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली। यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली। तसेच येत्या मे 31 रोजी होणाऱ्या अंतिम विधीसाठी आवश्यक आर्थिक व अन्य मदतही काँग्रेसकडून करण्यात आली। यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली। स्थानिक नागरिकांनी या भागात सर्व्हिस रोड व सुरक्षित इंटरसेक्शन नसल्यामुळे नागरिकांना चुकीच्या दिशेने महामार्गावरून प्रवास करावा लागत असल्याची गंभीर समस्या मांडली। यामुळेच हा भीषण अपघात घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। धानिवरी गावाचे सरपंच शैलेश कोरडा यांनी मागील 2 वर्षांपासून परिसरातील गावांसाठी सर्व्हिस रोड व सुरक्षित वाहतूक व्यवस्थेच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली। या प्रश्नावर गावकऱ्यांच्या न्यायलढ्यात काँग्रेस पक्ष कायम सोबत राहील, असे आश्वासन सत्यम ठाकूर यांनी दिले। न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा ग्राउंड रिपोर्ट। आज इथे लाखातपाडा बापूगाव इथे जी दुर्दैवी घटना घडली होती त्या निमित्ताने आता आम्ही इथे आलो होतो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आणि मी स्वतः इथला डहाणूचा स्थानिक म्हणून जिल्हाध्यक्ष नात्याने इथे आज पोहोचलो होतो सत्यम ठाकूर। इथे आल्यानंतर गावकऱ्यांशी आम्ही चर्चा केली, त्यांना काय लागणारी मदत होती, काय पुढे शिक्षणासाठी होतं ते एक आम्ही सगळं पूर्ण केलं आणि बस आमचं असं होतं की आता आम्ही निघतोय। तेव्हाच गावकरी इथे जे ग्रामस्थ आहेत ते जमा झाले आणि त्यांच्या मनात एक खंत होती आणि तो राग होता, तो त्या लोकांनी व्यक्त केला। आणि हा विषय असा होता की खरोखर मला अशा वेळेस विषय उचलायचा नव्हता, पण ह्या लोकांचा राग बघता म्हणजे यांच्या मनात जो राग असा आहे की एवढी मोठी दुर्दैवी घटना झाली आणि प्रशासन असो की इतर राजकीय पक्ष असो सत्तेधारी ते फक्त गावकऱ्यांवरती दोष टाकतात की रॉंग साईडने ट्रक होता म्हणून हा अपघात झाला। तसा मिळत नाही। ह्या लोकांनी ती स्पष्टता आज मला इथे दिलेली आहे की तो रॉंग साईड नव्हता, तोच एकमेव रस्ता आहे यांच्यासाठी त्या मार्गे जाण्यासाठी। NHAIनी सर्व्हिस रोड, साधा सर्व्हिस रोड किंवा इंटरसेक्शनचा कट सुद्धा या गावासाठी तिथे दिलेला मिळत नाही आणि नाइलाजाने त्यांच्याकडे तोच एकमेव रस्ता आहे की त्यांना तो रस्ता वापरून मग हायवेला जावं लागते गुजरातकडे किंवा मुंबईकडे। अजून एक लक्षात असं आलेलं आहे ज्याची चौकशी व्हावाशी की ट्रक ड्रायव्हर तो तर मला असं समजलंय की तो याच्यात होता, म्हणजे अल्कोहोल टेस्ट त्याच्या पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्याच्या पाठीमागे पण काही सरकारी पोलीस यंत्रणा किंवा RTOची यंत्रणा होती, कारण तो मागे असं समजलं आहे की मागे बॅरिकेड तोडून चेकपोस्टचा तो धावपळ करत होता खूप स्पीडने आणि म्हणून त्याच्याच ट्रकने ही घटना घडली जे आमच्या गावकऱ्यांसोबत। तरी 2 मागणी विरोधी पक्ष म्हणून मी खंबीरपणे मागतो की प्लीज गावकऱ्यांवरती तुम्ही दोष टाकू नका। नाईलाजाने त्यांना तो रस्त्याचा वापर करावा लागला। NHAIच्या कर्मचाऱ्यांवरती तुम्ही गुन्हा दाखल करा आणि पर्यायी सर्व्हिस रोड तुम्ही पावसाळ्याच्या आत, अजून 15-20 दिवसच राहिलेले आहे, पाऊस आला की परत 3-4 महिने काही काम होणार नाही। पर्यायी सर्व्हिस रोड तुम्ही तिथे करून घ्या आणि अजून यांच्या दुखावरचा गोंधळ हे गेलेला मिळत नाही। दिवस कार्य अजून इथे आहेत। खरी श्रद्धांजली या गावकऱ्यांना त्यांनाही होऊ शकते की प्रशासन म्हणून आपण काहीतरी घोषणा न करता पर्यायी मार्ग त्यांना करून द्यावं। दोषींवरती कारवाई करा, त्या ट्रक ड्रायव्हरची चौकशी करा, मालकाची चौकशी करा आणि आपण NHAIच्या इथे संबंधित अधिकाऱ्यांवरती पण चौकशी लावून एकदा कारवाई करा। ही एक काँग्रेस पक्षाकडून माझी मागणी आहे जिल्हाध्यक्ष नात्याने।